रात्रीच्या अंधारातच ती माऊली उठली होती. चुलीवर दूध तापवून त्याचे दही लावून आणि पहाटे उठून ते रवीने घुसळून तिने ताजे तूप काढले होते. तिच्यासाठी हे फक्त तूप नव्हते, तर तिच्या मुलांच्या 2 वेळच्या जेवणाची आशा होती. जुन्या मटक्यात तूप भरून त्यावर कापड बांधून ती अनवाणी पायांनी बाजाराच्या दिशेने निघाली. बाजार म्हणजे मानवी स्वभावाचे प्रदर्शनच. कोणी स्वस्त दरात वस्तू शोधत होते, तर कोणी नफा कमावण्याच्या प्रयत्नात होते. ही माऊली एका कोपऱ्यात जागा शोधत होती, जिथे ती शांतपणे आपले तूप विकू शकेल. पण नशिबाने तिला अशा ठिकाणी उभे केले, जिथून श्रीमंत लोकांची ये-जा जास्त होती. तो माणूस ज्याचे नाव धनराज होते, तो आपल्या रेशमी कपड्यांत आणि सोन्याच्या अंगठ्यांत मिरवत होता. त्याला वाटत होते की बाजारातील प्रत्येक माणूस त्याच्या पायाशी झुकला पाहिजे. त्याने जेव्हा त्या माऊलीला पाहिले तेव्हा त्याला तिच्या गरिबीची चेष्टा करण्याची हुक्की आली. "काय ग, तुपात भेसळ तर नाही ना?" धनराजने उपहासाने विचारले. माऊली नम्रपणे म्हणाली, "नाही मालक, माझ्या रक्ताचं पाणी करून हे तूप काढलंय, एकदम शुद्ध आहे." धनराजला तिचे हे बाणेदार उत्तर आवडले नाही. त्याला तिचा नम्रपणा नव्हे, तर लाचारी पाहायची होती. मटके खाली उतरवताना माऊलीच्या पायाला एक दगड लागला आणि तिचा तोल गेला. जे तूप विकून तिला पैसे मिळणार होते, त्यातील काही थेंब धनराजच्या महागड्या विदेशी शर्टवर उडाले. माऊलीचे काळीज धस्स झाले. तिला तुपाचे नुकसान झाल्याचे दुःख होतेच, पण समोरच्या माणसाच्या डोळ्यांतील राग पाहून ती थरथर कापायला लागली. "भिकारडे, तुला कळतंय का हा शर्ट कितीचा आहे?" धनराज भर बाजारात ओरडला. त्याने तिला धक्कायबुक्की करण्याचा प्रयत्न केला. बाजारातील इतर दुकानदारही आपल्या व्यवसायात मग्न राहण्याचे नाटक करू लागले, कारण धनराज हा शहरातील एक वजनदार माणूस होता. "मालक, माझ्याकडे द्यायला पैसे नाहीत. मी हवं तर तुमची मजुरी करेन, पण मला माफ करा." ती रडत रडत त्याच्या पाया पडली. पण धनराजचा अहंकार सुखावला होता. त्याला पैशांपेक्षा जास्त त्या स्त्रीला अपमानित करण्यात आनंद मिळत होता. काही लोक म्हणत होते, बिचारेवर अन्याय होतोय, तर काही म्हणत होते, कशाला श्रीमंतांच्या नादी लागते ही लोक. कोणामध्येही पुढे होऊन त्या अन्यायाला वाचा फोडण्याची हिंमत नव्हती. माणुसकी जणू काही पैशांच्या ढिगाखाली गाडली गेली होती. आनंद नावाचा एक तरुण तिथे पोचला. तो एक साधा विद्यार्थी होता, पण त्याचे विचार खूप प्रगल्भ होते. त्याने जेव्हा त्या माऊलीला जमिनीवर बसून रडताना पाहिले, तेव्हा त्याचे रक्त सळसळले. तो गर्दीतून वाट काढत मध्यभागी आला. आनंदाने धनराजला विचारले, "काका, काय झाले आहे? एवढा गोंधळ कशासाठी?" धनराजने अतिशय उद्धटपणे आनंदाला हेटाळले आणि आपल्या खराब झालेल्या शर्टची किंमत 1000 रुपये असल्याचे सांगितले. आनंदाने एक क्षण विचार केला आणि शांतपणे आपल्या पिशवीतून साठवलेले पैसे काढले. आनंदाने ते 1000 रुपये धनराजच्या हातावर ठेवले. बाजारात कुजबूज सुरू झाली. लोकांना वाटले आनंदने हार मानली. माऊलीने आनंदाकडे पाहिले. तिच्या नजरेत कृतज्ञता आणि अपराधीपणाची भावना होती. पण आनंदाच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. "पैसे मिळाले ना?" आनंदाने विचारले. धनराज हसून म्हणाला, "हो, आता निघ इथून." पण आनंदाने त्याचा हात धरला. "काका, हा शर्ट आता माझा आहे. मी त्याची पूर्ण किंमत मोजली आहे. व्यापार असाच चालतो ना? वस्तूची किंमत दिली की ती वस्तू ग्राहकाची होते." धनराजला दरदरून घाम सुटला. भर बाजारात शर्ट उतरवणे म्हणजे त्याच्यासाठी मरणासमान होते. त्याची प्रतिष्ठा आता धोक्यात आली होती. त्याने आनंदाला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण आनंदाने कायद्याची आणि नीतीची भाषा वापरून त्याला गप्प केले. आतापर्यंत गप्प बसलेली गर्दी आता आनंदाच्या बाजूने ओरडू लागली. "शर्ट द्या, शर्ट द्या." असा आवाज घुमू लागला. धनराजला कळून चुकले की आता इथून पळून जाणे शक्य नाही. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी आनंदाकडे गयावया करायला सुरुवात केली. "मला माझा शर्ट परत हवा आहे. मी तुला तुझे पैसे परत देतो," धनराज म्हणाला. आनंद म्हणाला, "नाही, आता या शर्टची किंमत 2000 रुपये आहे. 1000 रुपये माझ्या शर्टचे आणि 1000 रुपये या माऊलीच्या मानहानीचे." धनराजकडे दुसरा पर्याय नव्हता. थरथरत्या हातांनी धनराजने 2000 रुपये आनंदाला दिले. त्याचे तोंड काळवंडले होते. तो गुपचूप गर्दीतून सटकला. ज्या माणसाने सकाळी बाजारात वाघासारखी डरकाळी फोडली होती, तो आता उंदरासारखा बिळात शिरला होता. आनंदाने ते 2000 रुपये त्या माऊलीच्या पदरात टाकले. तिने ते पैसे घेण्यास नकार दिला, पण आनंदाने सांगितले, "आई,
हे तुझ्या संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. हे घरी घेऊन जा आणि तुझ्या मुलांसाठी नवीन कपडे घे. तिने आनंदाच्या डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिले. त्या दिवशी बाजारात कोणीही तूप विकत घेतले नाही, तर प्रत्येकजण एक धडा विकत घेऊन घरी गेला. दुकानदारांना जाणीव झाली की श्रीमंतांच्या दबावाखाली राहून त्यांनी माणुसकी गमावली होती. प्रत्येकाच्या मनात अपराधीपणाची भावना होती. त्या घटनेनंतर त्या बाजारात एक नियम बनला. कोणीही कोणाशी उद्धटपणे वागणार नाही. आनंदाचे नाव सर्वांच्या मुखी होते. त्याने सिद्ध केले होते की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवारीची नाही, तर बुद्धीची आणि हिंमतीची गरज असते. काही दिवसांनंतर तो धनराज पुन्हा बाजारात दिसला, पण यावेळी त्याच्या वागण्यात नम्रता होती. त्याने त्याच माऊलीकडून तूप विकत घेतले आणि तिला सन्मानाने पैसे दिले. माऊलीच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक सन्मानाचे हास्य होते. माणुसकीचा विजय झाला होता. या कथेचा सारांश: सामर्थ्य हे पैशात नसते, तर सत्यात असते. जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हा मोठ्यातील मोठा अहंकारही गुडघे टेकतो. श्रीमंती ही कपड्यावरून किंवा दागिन्यावरून ठरत नाही, तर ती दुसऱ्यांच्या दुःखात धावून जाण्याच्या वृत्तीवरून ठरते. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो, पण त्याहीपेक्षा मोठा गुन्हेगार तो असतो जो अन्याय पाहून गप्प बसतो. अहंकार हा काचेच्या मटक्यासारखा असतो. सत्याची एक छोटीशी ठेच लागली की त्याचे तुकडे व्हायला वेळ लागत नाही. सन्मान हा बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्या कर्तृत्वाने आणि नम्रतेने कमवावा लागतो. बुद्धीचा वापर जेव्हा माणुसकीसाठी केला जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने न्यायाचा विजय होतो.